हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बोलणार आहोत डिप्रेशन या विषयावर. मला खूप लोक विचारतात, डिप्रेशन आहे मॅडम, काय करू? खूप वर्षांपासून मी गोळ्या घेतेय, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं? मला त्या गोळ्या बंद करायच्या आहेत. अगेन, हे डिप्रेशन होतं कशामुळे? तर फक्त आणि फक्त आपल्या विचारांमुळे. आपण ह्यावरच आता डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे. मी लाईफ कोच म्हणून काम करते, मनी माइंडसेट कोच. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या सगळ्या विषयांवर सगळ्या गोष्टी आपल्या आतच आहेत आणि त्या आपण कशा सुधारू शकतो, आपल्या आतमध्ये जाऊन आपण स्वतःला कसं अपलिफ्ट करू शकतो ह्याबद्दल मी सांगत असतो. डिप्रेशन म्हणजे काय? हा एक फॅन्सी वर्ड झालाय आत्ताच्या काळामध्ये. ते कशामुळे येतं माहितीये का? आपण जे दिवसभरात विचार करत असतो, कंटिन्युअस विचार, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, एनिथिंग. सो दिवस रात्र माणसाचं मन विचारांमध्ये असतं आणि अनकॉन्शियस एफर्ट्स असतात. हे कॉन्शियसली विचार केले जात नाहीत आपल्याकडनं. सो या सगळ्या विचारांचं रूपांतर एक दिवशी डिप्रेशनमध्ये होतं. काही वेळा नॅचरलीही आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. ती कंडिशन आहे आपण आई झाल्यानंतर कधी कधी हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे डिप्रेशन येतं. त्यावेळी काय काय जाणवू लागतं, म्हणजे थोड्याफार प्रमाणात मीही ते तेव्हा अनुभवलेलं आहे, म्हणून मी जस्ट ते सांगतेय की असं पण एक डिप्रेशन असतं आणि नॉर्मलीही लोक डिप्रेशनमध्ये जातात. ते कशामुळे होतं? एक गोष्ट आहे अतिविचार, दुसरी गोष्ट आहे भीती, तिसरी गोष्ट आहे आपल्याला कोणाला फेस करता येत नाही, चौथी गोष्ट आहे स्वतःचं मतच मांडता येत नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा याच्यावर परिणाम होत असतो. तुम्ही रिलेट नक्की करत असाल या गोष्टींना. कारण आत्ताच्या जगामध्ये 18 वर्षापासून किंवा त्याच्याही आधीपासून मुलांना डिप्रेशन चालू आहे असं म्हणतात. डिप्रेशन म्हणजे आपल्याला मन मोकळं करता येत नाहीये कुठेतरी, तेव्हा ही गोष्ट घडते. आता मन मोकळं करायचं तर कोणी ऐकायला तयारच नाहीये, अशी पण एक कंडिशन आताच्या जगात निर्माण झाली आहे. तर तिथेही आपल्याला ऑप्शन आहेत. तुम्ही लिहून काढू शकता जे वाटतं ते लिहिल्याने सुद्धा रिफ्रेश व्हायला होतं. आता ह्याच्यावर आपण काय करू शकतो जेणेकरून डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्ती बाहेर येऊ शकतात? लिटरली एका दिवसात या गोष्टी घडणं शक्य आहे जर तुम्ही मनावर घेतलं तर. आपल्याला कसं असतं, आपल्या लहानपणापासून गोष्टी घडत आलेल्या असतात, त्याला आपण ट्रॉमा म्हणतो. लहानपणापासून घडलेल्या गोष्टी, मोठे झाल्यावर घडलेल्या गोष्टी आणि अडल्टहुड मध्ये असताना घडलेल्या गोष्टी, सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे डिप्रेशन. म्हणजे ट्रॉमा म्हणजे काय? अडकलेल्या भावना, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात ज्या आपल्या मनामध्ये असतात. कोणीतरी काहीतरी बोललंय, कोणीतरी काहीतरी इम्पॅक्ट केलाय आपल्यावर, त्या बोलण्याचा विश्वास बनतो आणि त्या विश्वासाचं रूपांतर एका लेवलला येऊन डिप्रेशनमध्ये होतं. कारण आपण ती गोष्ट बदलायलाच तयार होत नाही, कारण तो बिलीफ झालेला असतो, विश्वास झालेला असतो आयुष्यामध्ये की ही गोष्ट अशी म्हणजे अशीच केली पाहिजे, तशी नाही केली तर ते चुकीचं आहे. ह्यामुळे बऱ्याचदा प्रॉब्लेम निर्माण होतो आयुष्यामध्ये जगताना. तर यातनं बाहेर कसं पडता येतं हे आपल्या सेशन्समध्ये सुद्धा होतं. 10 दिवसाच्या प्रोग्राममध्ये माझ्या या सगळ्या गोष्टी घडतात. 10 दिवसाच्या आत लोक डिप्रेशनमधून बाहेर आलेले रिझल्ट आहेत. पण जेव्हा तुम्ही ते मनावर घेता तेव्हा होतं. मनावर घेणं म्हणजेच रिवायरिंग युअर सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग करणं गरजेचं असतं. आपला 90% ऑफ अवर लाईफ, आपल्या आयुष्यातला 90% भाग हा सबकॉन्शियसली ऑपरेट होत असतो. मग त्याचं रिवायरिंग आपण केलं तर गोष्टी बदलू शकतात. रिवायरिंग म्हणजे काय? तर आपण जे आय एम नॉट गुड इनफ, मला ना हे जमतच नाही, मला हे चालणारच नाही, किंवा मला हे करता येत नाही, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे तुम्हाला रिलेट होत असेल, तुम्ही बोलत असाल, तर त्या गोष्टींमुळे आपले बिलीफ निर्माण होतात, ट्रॉमाज निर्माण होतात. मग मी नाही करू शकत यावर आपण ठाम होतो. आणि हे जेव्हा आपण सकारात्मक दृष्टीने बदलायला सुरुवात करतो, म्हणजे काय, मी हे ट्राय तर करून बघतो, तर सबकॉन्शियस माइंड सहजपणे घेतो ते. ही सगळ्यात पहिली स्टेप झाली की मी ट्राय करून बघते, मला यातनं बाहेर यायचं आहे, मी प्रयत्न तर करते. म्हणून मी लोकांना होपोनोपोनो करायला सांगते, शांत श्वास घेतल्याने सुद्धा हे सॉल्ट होतं, मेडिटेशनने हे सॉल्ट होतं, EFTने ह्या गोष्टी बदलतात. मोडॅलिटीज, टूल्स भरपूर आहेत. पण सगळ्यात पहिलं काय आहे, तुमची मनापासूनची इच्छा त्यातून बाहेर पडण्याची, की मला डिप्रेशनमध्ये आयुष्य काढायचं नाहीये,
डिप्रेशनचे दुष्परिणाम खूप आहेत. अतिविचारांमुळे शारीरिक त्रास सुरू होतात, मानसिक त्रास तर असतातच, एकाकीपणा येतो, एकटेपणा वाटायला लागतो, कोणी माझ्यासोबत नाहीये ही फिलिंग सतत असते, आणि त्यामुळे भीती, रडणं आणि नो कॉन्फिडन्स लेवल पूर्ण डाऊन जातात. काहीच करता येत नाही मला, अशी एक सिच्युएशन येते. सो सगळ्यात महत्वाचं कारण यात भीती असते. तर ही भीती जी आहे ना, ही EFT ने रिलीज करता येते. मी जस्ट डेमो म्हणून दाखवते की तुम्ही फक्त हे EFTचे पॉइंट्स आहेत, त्याने आपण भीती रिलीज, भीती रिलीज, भीती रिलीज, भीती रिलीज, भीती रिलीज, भीती रिलीज, भीती रिलीज आणि भीती रिलीज, अशा प्रकारे हे 9 पॉइंट टॅप केले. तुम्हाला मन शांत होईपर्यंत तुम्ही केलं, तुम्हाला ती भीती कमी झालेली जाणवेल. इट्स अ गॅरंटीड प्रोसेस, कारण हे होतं एकदा केल्यानेही आपली फ्रिक्वेन्सी कमी होते भीतीची. सो हा एक टाईप आहे. त्यानंतर पोटापर्यंत श्वास घ्यायचा, त्यानेही परिणाम होतो. आपल्या आयुष्यात असलेल्या, सुरू असलेल्या, किंवा बऱ्याचदा ना काय होतं की भरपूर गोष्टी अडकलेल्या असतात. माझ्या घरातली लोक मला असं करतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सून असेल, सासूबद्दल मला आता त्याच्यामध्ये राहण्याचा कंटाळाच आला आहे, आयुष्यभर त्यांचंच ओझं घेऊन मला जगायला लागते, त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लागते. इथे सिच्युएशन, मला असे बरेचसे निबंध लिहून येतात की असं असं चाललंय माझ्या आयुष्यामध्ये. सगळ्याचं उत्तर तुमच्याच आतमध्ये आहे. दुसरं येऊन कोणीही चेंज करू शकत नाही, किंवा तुम्हीही दुसऱ्याला चेंज करू शकत नाही. ही रियालिटी आहे. ही जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आयुष्यात बदल घडणं शक्य नाही. ते ऍक्सेप्टन्स येणंच हाच मोठा गोष्ट आहे. तर तिथे तुम्ही काय करू शकता, होपोनोपोनो करू शकता. तो ऍक्सेप्टन्स आणण्यासाठी तुम्हाला होपोनोपोनो आपोआप हेल्प करतं, की सहजपणे तुम्ही रिलीज करताय तुमच्या भावना. त्या भावना आपोआप रिलीज झाल्या की गोष्टी आपोआप वर्कआउट व्हायला सुरुवात होतात. तर त्यामध्ये आता आपण काय करू शकतो, की माझ्या सासूने मला असं केलं, माझा नवरा माझ्याशी नीट वागत नाही, माझी नणंद अशी वागते. जनरल प्रॉब्लेम्स हे असतात. काही ठिकाणी आईवडिलांबाबत सुद्धा असतं हे. काही ठिकाणी मुलं मोठी झाल्यावर मुलं माझ्याशी बोलत नाहीयेत किंवा एकमेकांशी बोलत नाहीत, सिबलिंग्स, हेही प्रश्न असतात. सगळ्याचं उत्तर काय आहे, इगो. या गोष्टींमुळे हे सगळं होत असतं, आणि ह्या सगळ्या प्रकारच्या विचारांमुळे डिप्रेशन येत असतं मनामध्ये. तर ते आपल्या मनामधून जोपर्यंत तुम्ही काढून टाकू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला रिलीफ येत नाही. त्यामुळेच गोळ्या घ्यायला लागतात. गोळ्या हे सोल्युशन नाही, तुम्हाला ते आयुष्यभर घ्यायला लागतात. परत त्यातनं डिप्रेशन जातं का, तर नाही. अँटी डिप्रेसंट असं म्हणतात, मन शांत करून झोप छान लागू शकते त्याच्यामध्ये. त्यापेक्षा मी म्हणते होपोनोपोनो करा. झोप शांत लागायला पहिल्या दिवसात सुरुवात होते. डिप्रेशन ही एक मनाची भावना आहे, ती तुम्ही काढून टाकली की तुम्हाला रिलीफ मिळणारच आहे. काहीच बिग डील नाहीये. जोपर्यंत तुम्ही ते मोठं असं म्हणून चालाल तोपर्यंत ते मोठं आहे. जोपर्यंत मी असं त्याला कमी करू शकते की जेव्हा भावना येईल तेव्हा ती सहजपणे कमी होणार आहे. तर हे सगळं मी जे सांगितलं तर तुम्ही करून बघा, मला गॅरंटेड रिझल्ट येणार आहे त्याच्यातनं. अजून एक पद्धत म्हणजे, तुमच्या डोक्यात कोणी काय केलं ह्या सगळ्या डिटेलमध्ये माहिती असतात, त्या सगळ्या लिहून काढायच्या. घरातल्या नवऱ्यानी काय केलं, सासूने काय केलं, सासऱ्यांनी काय केलं, आईनी काय केलं, वडिलांनी काय केलं, भावानी काय केलं, बहिणीने काय केलं, बहिणीचा नवरा, असे असंख्य नाती असतात. फ्रेंड्स अँड फॅमिली, मित्रमैत्रिणींमध्ये पण हे असतात. सगळं लिहून काढायचं. त्याच्यासाठी स्क्रिप्टची गरज नाही. मनात येतंय ते लिहून काढा, इमिजिएटली जाळून टाका, फाडून टाका. बारीक श्रेडिंग मशीनमध्ये श्रेड करतात ना तसं. म्हणजे कोणी बघायचा पण प्रश्न नाही, कारण याही भीती असतात लोकांच्या मनामध्ये, कोणी बघितलं तर काय करू. तर तुम्हाला जे वाटतंय ते एक वेळ शोधा जिथे तुम्ही एकटे आहात, एका खोलीमध्ये बसा, हे सगळं लिहून काढा आणि जाळून टाका. तुम्हाला इमिजिएट रिलीफ मिळणार आहे या सगळ्या गोष्टींमधनं. कारण ही पद्धत खूप इफेक्टिव्ह ठरते आपल्या मनातले प्रॉब्लेम्स, म्हणजे आपल्याला जे त्रासदायक वाटतं ते काढून टाकण्यासाठी. ते काढून टाकलं की तुमचं डिप्रेशन हळूहळू कमी व्हायला लागलं हे तुमचं तुम्हाला जाणवायला लागतं. गोळी कमी करायला लागेल ही भावना तुमच्या मनातून येते तेव्हा तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करायचं. डॉक्टरही जर तुम्ही नॉर्मल असाल तर गोळी घ्या असं सांगत नाही.
तुमच्या मेडिकल कंडिशनवरच गोळ्या घ्यायला लागतात. तुम्हाला तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तेव्हाच गोळ्या घ्यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर फक्त आणि फक्त एवढी गोष्ट की मनातून नकारात्मक भाव काढून टाका. फक्त पॉझिटिव्ह विचार करून गोष्टी होतात का नाही, ह्या लहानपणापासून वाढत आलेल्या गोष्टी असतात. तर आपण दाबून टाकणं हे ऑप्शन नाहीये. म्हणजे मी सांगते म्हणून मी पॉझिटिव्ह विचार करणार असे म्हणणारे खूप जण असतात. त्या पॉझिटिव्ह विचाराने काही होत नाही, कारण आपण आपले फिलिंग्स दाबतो. हिलिंग होणं गरजेचं आहे, म्हणजे ते मनातून निघून जाणं गरजेचं आहे. हिलिंग जेव्हा होईल तुमच्यामध्ये तेव्हा गोष्टी बदलतील. आणि तुम्ही दाबून टाकलं तर ते कधीतरी परत वर येणारच आहे. मीच तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे ज्याचं हिलिंग झालेलं आहे. म्हणजे आता खरंच काही परिणाम होत नाही कोणत्या गोष्टीचा, ते रोज प्रॅक्टिसेसनी होतं. मेडिटेशनची प्रॅक्टिस असेल, होपोनोपोनोची प्रॅक्टिस असेल, EFTची असेल, कुठच्याही प्रकारची असेल, या सगळ्या प्रॅक्टिसेस मी लोकांकडनं करून घेते. मी स्वतःही ह्या खूप केलेल्या आहेत. माझे सगळे ट्रॉमा रिलीज झालेत त्याच्यामुळे. आणि हे होतं, आपल्यामध्ये आहे. मी 2019च्या आधीची वेगळी होते, आत्ताची वेगळी आहे. त्यामुळे हे सगळं मी जे सांगते ते फॉलो करा. मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्यामध्ये काय बदल झाला आहे. मला ऐकायला आवडेल की तुमचं डिप्रेशन गेलं आहे. ह्या टेक्निक्स वापरून तुम्ही ते करू शकता. ह्या टेक्निक्स ज्या सांगितल्या त्याचे डिटेलमध्ये माझे वेगळे व्हिडिओ आहेत, तुम्ही तेही जाऊन यूट्यूबमध्ये बघू शकता. त्यामुळे तुम्हाला हे जर आवडत असेल तर खाली कमेंट करून सांगा की मला याचा फायदा झालाय. तुमचा रिझल्टही तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. तुम्हाला कोणत्या विषयावर काही ऐकायचं असेल ह्याबद्दलच्या, म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम असतील किंवा विषय असतील वेगवेगळे, कोणत्याही विषयावर ऐकायचं असेल तर खाली कमेंट करून सांगा. हा विषय तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला त्याच्यामधनं फायदा होईल असं वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या लोकांना शेअरही करू शकता. कोणाच्या तरी आयुष्यात छोटासा बदल झाला तर तो माझ्यासाठीही खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना तुम्ही बघाल, आवडेल, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याबद्दल अजून व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच.